नमस्कार सगळ्याला, जय भीम, जय शिवराय. तर कामावून आले इकडे हेड बनवायला आले. बघू शकतोय बॅकग्राऊंड कसला आहे. ती पाईप रानात दिसतात का, चारी केलेली, ती मालक म्हणला बुजवायला घेता का. आता गडी आहे वय म्हणलं बुजवायला, पण काय हरकत नाही, गड्याची बी कामं आपण करतो की. असं काय लाजायचं, 4 पैसे कुठं बी मिळत असलं तर करायला काय अडचण आहे, बरोबर आहे का नाही भाऊ बहीण. आणि तसं बी मला लाज नाही बाई कामाचे. तर म्हणलं हां, तर म्हणलं किती देताय, तर ती काय म्हणलं माहिती आहे का, तासाचं बी काम नाही, 15 मिनटाचं काम आहे, 200 रुपये देतो. आता भावा बहिणीनं थोडं आहे बाई, त्या कडपासनं जी या कडपर्यंत कंबर दम धरल का सांगा बरं तुम्ही. लय अवघड परिस्थिती आहे बाई. 200 रुपयात तेवढं मरमर मारायचं. तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं 300 रुपये द्या म्हणलं, तुमचं बी नाही माझं बी नाही म्हणलं. नाही म्हणला 200 रुपये देतो, मी तर 100च म्हणणार होतं. मग म्हणलं 300 द्या म्हणलं, मी बुजवते. पण आता मी बुजवाय जाणार आणि हेडेव मोबाईल कोण आहे धरायला. म्हणलं राहू द्या मारू द्या म्हणलं, हेडेव आता कोणच नाही बनवायला म्हणलं. मालक लोक पण आहे, ती बघू शकताय तुम्ही, दिसत असते नी. तर मग कामावून आली. पहिलं म्हणलं तवर त्यांनी जवळच आहे ना, आपल्या घरा शेजारीच आहे. मग इकडं आले मी, त्यांनी हाक मारली, इकडं आले बोलायला. म्हणलं चला. तर कसं असतं माहिती आहे का, आपण जर चांगलं असेल तर माणसं आपल्याला म्हणजे कामं सांगते ती, आणि आपलं तोंड चांगलं नसेल तर माणसं कशाला कामं सांगते म्हणताना लय माजुरी दिसते, हे असं होतं आहे ना. तर बघू आता काय होते काय नाही. इकडून बी काम करून यायचं आणि इकडे बी काम करायचं म्हणलं ना, लय म्हणजे त्रास होतो आहे भावा बहिणीनं. आणि गड्याची कामं बायांनी करायचं म्हणलं ना, लय अवघड. गाड्या वाहते त्या सारख्याच, तोंडाकडे बघते ते. आता रानं रिकामी करायला लागल्यात ना, आता ज्वाऱ्या पेरायसाठी. आता म्हाळा आहे, ते आयवनुमी आहे, परत दिवाळी येते, दसरा येतोय, बानूचा बड्डे येतोय नेमका 10 तारखेला, दसऱ्यामध्येच. घट बसतात 3 तारखेला, धुणं सारवणं बघायला भेटेलच की. लय कपडे आहे, ती नुसता जीवच निघतो. पण काय अडचण नाही, 2 दिवस सुट्ट्या घ्याव्या लागतील आणि काम करावं लागलं. आता ते 2 दिवसात उपास असतात, 9 दिवसाची, 2 दिवसात होतंय काम. मग उपास असते ते. आमची आयवनुमी झाली की आम्ही काढायला चालू करतो. लगेच कपडे धुवायची की घरं धुवून घ्यायची. धुवायला काय आता प्लॅस्टर तर नाही, फक्त पाणीही मारायचं, झाडून झुडून घ्यायचं. मग भांडी घासायला काढून द्यायची आईला, बाई बसती भांडी घासायला. आणि दीक्षाला पण आपल्या सुट्ट्या लागतील, तर दीक्षाचा बड्डे बनवायचा होता, पण मराठीच्या महिन्यात म्हणते ती बनवत नाही, ती म्हणजे मेलेल्या माणसाला जेवण असतं ना. मग तिला मी म्हणलं बानू सांग तुझा संगच बनवू. मला म्हणते जा की तिकडं, मी नसते म्हणले, माझा बनवायचाच. मी म्हणलं बाळा तसं नसतं, बनवायला काय मी बनवते, पण मराठीच्या महिन्यात नाही ते बनवत म्हणलं. नको म्हणलं, हट्टीपणा करतो म्हणली. मग मी तुझ्या मनासारखं. तर दीक्षा आपल्या बऱ्यापैकी मार्क पडली परीक्षेला, पण म्हणूनच तिला पण माझी इच्छा आहे, मी अधुरी म्हणजे माझी कहाणी जी अधुरी राहिलेली आहे ती तिला म्हणलं तू पूर्ण कर. आणि तसंच माझ्या लेकराला वळण पण चांगलं आहे. पण काही आता तिला मी सोशल मीडियावर नाही बाई आणणार, कारण लय लोक घाण बोलतात, मला बोलतात, तिला पण बोलतात, आणि राहिलं सहिलं बानूला पण बोलतात. म्हणजे भरपूर अशा छान कमेंट आल्या की ताईला काय ते बानूला बसून भीक मागायला लागली, बानूला पुढं करून हे करायला लागली, असं वगैरे 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 लय काय काय. आणि हिला काय ते MC म्हणजे आता बोललेली आहे मी, काही हां माझ्या भावा बहिणी म्हणतात नको लक्ष देत जाऊ ताई, तू काय कुत्र्यांकडे लक्ष द्यायचं नाही, कुत्री भुकायला असते ती. तर हां बरोबर आहे भावा बहिणीनं ते पण काय करावं, बोलल्यावर पण नाही बोललं तरी काय म्हणते ती, ही जे अंगी गुन्हा आहे म्हणून तर बोलं ना, आणि बोललं तरी बी तसंच. मग म्हणलं बोलावं लागतं आहे, आपलं थोडंफार बोलायचं. आणि मला तरी काय वाईट बोलायला नाही आवडत बरं का, कुणाची मनं दुखा आवडत नाही मला.
कसं असतं माहिती आहे का, आपण आपल्या मनाचं कष्ट करतो, कष्टाने खातो, कुणाला 1 रुपया मागत नाही, बरोबर आहे का नाही. जेवढं बी मिळते, आता भाजीपाल्याचा माझा व्यवसाय चाललाय, पण म्हणलं दसऱ्यातच उद्घाटन करावा आणि बघू काय होतं. पैशावर आहे भावा बहिणींनो. पावसाळा तर आम्ही असाच काढला. माझी इच्छा होती छोटंसं गाडा, मामाला फोन केला, आमच्या मामाच्या इथं गाडा आहे, फोन केला, म्हणलं गाडा तर फोन करतो म्हणले, परत त्यांनी काय फोनच केला नाही. आता म्हणलं सारखा महाग लागायला बरं दिसत नाही, बरोबर आहे का नाही. उगाचच आपण लागायचं महाग आणि असा बनवायचं म्हणलं भावा बहिणीले महाग आहे गाडा. आणि गावात बी कसं आहे, सारखं द्या उधार द्या पादार आणि देत बी नाही ती. बघू तरी पण उपासात तापासात आणि मेन आपली देवी तर उभा करायची. तिच्यापासून भरपूर अशा चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या तुमच्या आशीर्वादाने पण झालेल्या आहेत त्या. पण देवी मला उभा करायचीच आहे, माझं स्वप्न आहे. काही गोष्टी आणलीला पण नाही का, काही गोष्टी आणवीसाठी पण चांगल्या झालेल्या आहेत. फुल नाही फुलाची फरक पडलेला आहे, म्हणजे 100%तल्या 50% फरक पडला आहे बानूला. फक्त ती चालायचा प्रॉब्लेम राहिला आहे, नाहीतर बाकी सगळं कळत नव्हतं, आधी बोलता येत नव्हतं. पण एवढं स्पष्ट बोलत नाही, जाऊ द्या, बोलण्याबद्दल काय नाही, बोलावं म्हणूनच नेम नाही, फक्त चालावं एवढी इच्छा आहे माझी. स्वतःच्या पायाने चालावं बस, बाकी काहीच नको. तर मी जाते तिकडं. आता कसं आहे माहिती आहे का, आपल्याला कामं करायचे ती, बघू आता काय होतंय काय नाही. जाऊ द्या मरू द्या, 200 रुपये तर कुठनं आले. 200 रुपयाचं सामान सरायचं नाही. दुधाचा महिना भरलाय, आता दुधवाल्याचं द्यायचं तर. आणि उपास परत निरमं पुडण, कुठं काय नून पितांबिरीन लय असतंय खर्च. आता निरमं नाही म्हणलं तरी हो का 1 किलो तर लागतोच, साबणं लागतात, परत काय गोष्टी लागतात. उपास तापासाचं आलं मध्येच. परत मी पण धरते बरं का भाऊ बहिणीनं उपास, मी पण धरते 9 दिवसाचा उपास. बघू आता काय होतंय. बानूसाठी खास आहे, बानू घटामधली आहे. बानू पूर्ण 10वं संपूर्ण 11 वर्षाची होती. जसं दिवस तर निघून जातात, राहतात त्या आठवणी. पण खरंच 2 दिवसात माझा चेहरा बघत असाल तुम्ही, कारण खरंच मला त्या गोष्टी लय आठवायला लागल्या. बानू बदलच्या, बानू मोठी व्हायला लागली, तिला मी कसं जगवणार म्हणजे जगवू शकते, पण तिला बघून आई किती दिवसाची आहे, कसं माझं व्हायचं, पुढचा विचार करून ना डोकं फुटायची वेळ आली माझी. तर चला जाऊ द्या, काय बोलून जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. तर मला जायचं आहे काम करायला, तिकडं चारे बुजवायला. तर बघू, जमलं तर मी हेड्या बनविलच, नाही जमलं तर नाही. काऊन मालक लोकांना आवडतं नाही आवडतं, बरोबर आहे का नाही. तर बाय सगळ्यांना. तर हेड्या आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका भावा बहिणीनं. बाय सावरावा.